आजच्या व्हिडिओमध्ये एअर फ्रायरमधल्या काही रेसिपीज दाखवणार आहे. तसेच एअर फ्रायरबद्दल थोडीशी माहितीसुद्धा सांगणार आहे. एअर फ्रायर खरंच घ्यावा की नाही, घेतला तर तो उपयोगात येतो का, हे सुद्धा बघूया. आजकाल लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेत, त्याच्यामुळे लोकांना कमी तेलामध्ये बनवलेल्या रेसिपीज किंवा तेलाचा वापर न करता बनवलेल्या रेसिपीज खायला आवडतात. तर तेलाचा वापर न करता टेस्टी रेसिपीज बनवायच्या असतील तर एअर फ्रायर नक्की घ्यावा. तर हा आहे माझा एअर फ्रायर. मॉर्फी रिचर्डचा एअर फ्रायर आहे. याच्यामध्ये रेसिपीचे ऑप्शन दिलेले आहेत. फ्रेंच फ्राईज, समोसा आहे, कपकेक आहे, सँडविच, पिझ्झा, फिश आहे नॉनव्हेज खात असाल तर, चिकन आहे, असे ऑप्शन दिलेत. त्याच्यानुसार आपण टेम्परेचर सेट करून टाईम लावू शकतो. आता काही यातल्या रेसिपीज बघूया. तर याच्यामध्ये शेंगदाणे खूप चांगल्या प्रकारे भाजतात. खारे शेंगदाणे बनवायचे असतील तुम्हाला तर रात्री मिठाच्या पाण्यात शेंगदाणे भिजत घालायचे, सकाळी थोडंसं कपड्यावर पसरवायचे 10-15 मिनिट आणि नंतर याच्यामध्ये शेंगदाणे भाजायचे. भाजायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो, अजिबात तेल लागत नाही. 3 ते 4 मिनिटामध्ये शेंगदाणे छान कुरकुरीत भाजून होतात. इथं मी भाजीसाठी शेंगदाणे भाजत आहे, कूट करायचं आहे मला त्याच्यासाठी म्हणून. आणि बघा 3 मिनिटामध्ये एकदम मस्त शेंगदाणे भाजलेले आहेत. अजिबात डाग न पडता व्यवस्थित कुरकुरीत शेंगदाणे भाजतात. तर शेंगदाणे भाजण्यासाठी एअर फ्रायर खूप कामी येतो मला तरी. एअर फ्रायरमध्ये भाजलेले शेंगदाणे एकदम टेस्टी लागतात. त्याच्यानंतर मी इथे ब्रेड पिझ्झा बनवला आहे. ब्रेडला पिझ्झा सॉस लावला आहे, त्याच्यावर शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, चीज, ओरिगानो, चिली फ्लेक्स घातलं आणि इथं टेम्परेचर सेट करून 4 मिनिटासाठी मी इथे 180 डिग्रीवरती पिझ्झा बेक करून घेतला आहे. बघा किती छान चीज मेल्ट झालेला आहे आणि खूप टेस्टी होतो हा ब्रेड पिझ्झा. तव्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर मी याच्यामध्ये सँडविच बनवते. सँडविचसुद्धा खूप टेस्टी होतं. त्याच्यानंतर कुरकुरीत कारलंसुद्धा मी बनवलेलं आहे. त्याच्यासाठी कारल्याच्या फोडी करून घेतल्या गोल आणि त्याच्यावर 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं तेल घातलं. हे सगळं कारल्याला व्यवस्थित लावून घेतलं आणि टेम्परेचर सेट करून हे कारलं मस्त कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे. तसं तर एअर फ्रायरमध्ये खूप साऱ्या रेसिपीज बनतात. यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर खूप रेसिपीज तुम्हाला मिळून जातील. बघा कसलं भारी कुरकुरीत कारलं झालेलं आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे. त्याचबरोबर कुरकुरीत भेंडीसुद्धा मुलांसाठी मी बनवते. भेंडीला सुद्धा थोडं तिखट, मीठ, तेल, हळद लावलं की भेंडीसुद्धा एकदम मस्त कुरकुरीत होते. त्याचबरोबर भजीसुद्धा मी बनवते. भजी बनवत असाल तर बटर पेपरचा वापर नक्की करा. अशीच प्लेटवर भजी बनवली तर थोडीशी चिटकतात प्लेटला. बटर पेपर संपला होता म्हणून मी प्लेटवरती बनवली. तर इथे कमी तेलाचा वापर करून टेस्टी अशा काही रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा अंदाज आलाच असेल की एअर फ्रायर खरंच उपयोगी आहे का.